इतिहास माफ करणार नाही. शिंदेंच्या भेटीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना इशारा. फडणवीसांवरही केली घणाघाती टीका. शिंदेंचे असे बोलणे केवळ पक्षांतरच नव्हे तर धर्मांतर. संजय राऊत यांचा हल्लाबोल. मुंबईवर पाडण्यासाठी सीएम पदी नियुक्ती झाल्याचीही केली टीका. यूपीएससी करणाऱ्या अकोल्यातील तरुणीची आत्महत्या. वाढत्या खर्चामुळे दिल्लीत घेतला गळफा. सुसाईड नोटमध्ये सरकारला केले आवाहन. शहरासाठी मात्र ठेंगा. मी पुन्हा येईन म्हणत पालकमंत्री सत्तार यांचा मंत्री सावे आमदार शिरसाटांना शह. नवा डाव. राजास्त्राने आदित्य यांना पराभूत करण्याची रणनीती. ठाकरेंनी घेतली मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट. धारावी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे. ठाकरेंचा ज्या अदानीवर रोष त्याच प्रकल्पाचे शरद पवारांकडून लॉबिंग. डीपीटीसीतून घाटी रुग्णालयाला 36 कोटी रुपयांचा निधीची मान्यता. यंत्रसामग्री औषधी करणार खरेदी. सुपर स्पेशालिटी तर 2 कॅन्सर रुग्णालयात 5 कोटींचा निधी. मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पाच वर्षात ऑटोमोबाईल निर्यातीत संभाजीनगर असलेल 3ऱ्या स्थानी. निर्यातीत सध्या संभाजीनगर देशात 5व्या क्रमांकावर. पिंगळे खून प्रकरणात आरोपी गुन्ह्यानंतर पळाला होता गुजरातमध्ये. आरोपी शिवराम ठोंबरेंची 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. सुरगाणा तालुक्यात संततधार. उमरठाण रोडवरील वाहतूक ठप्प. आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष स्थापन. दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले. पालखेड धरण 80% भरले. धरणातून 2343 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. हर हर महादेवचा जयघोष. सायखेडा येथून कावड यात्रा रवाना. गोरक्षनाथ महाराज महादेव मंदिरात करणार जलाभिषेक. सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा. जिल्ह्यातील सर्पमित्रांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तहसीलदारांनी तीर्थदर्शन यात्रेबाबत साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद. सुसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली योजनेची सविस्तर माहिती. मुळा धरणाकडे 13,375 क्युसेकने विसर्ग. जोरदार पावसामुळे मुळाला आला पूर. तनपुरे कारखाना बंद पडून बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याची नौटंकी सुरू. माजी आमदार शिवराज कर्डिले यांची टीका. बनावट टीईटी प्रमाणपत्र. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. चौकशी अहवाल प्राप्त. पोलिसांकडून तपास सुरू. डॉक्टर ऑन कॉल. रेल्वेने जपला सेवाभाव. महिन्याभरात 2019 प्रवाशांचे वाचवले जीव. आपत्कालीन स्थितीत डॉक्टरांची मिळते मदत. भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला. पेनल्टी शूटआउटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव.